रिटायरमेंट नंतरचं आयुष्य कसं असेल? हसत खेळत की चिंतामुक्त? स्वतःसाठी तर सगळेच कमावतात, पण निवृत्तीनंतरही घरच्यांसाठी काही मागे ठेवायचं असेल तर त्याची सुरुवात आजपासूनच झाली पाहिजे. मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टम. ही एक अशी इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे जी तुम्हाला रिटायरमेंट नंतर पेन्शनच देत नाही, तर तुमच्या पश्चातही कुटुंबाला आर्थिक आधार देते. ही एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे जी तुम्हाला रिटायरमेंट नंतर नियमित पेन्शन आणि मोठी रक्कम मिळवून देते. चला तर मग पाहूया NPS चे काही महत्त्वाचे फायदे आहेत. यामध्ये तुम्हाला ATCCD अंतर्गत 50,000 पर्यंत अतिरिक्त कर सवलत मिळते. ही सवलत ATC व्यतिरिक्त आहे. रिटायरमेंट नंतर तुमच्या या इन्व्हेस्टमेंटवर पर मंथ एक फिक्स इन्कम मिळते. लॉंग टर्म साठी केलेल्या या इन्व्हेस्टमेंटमध्ये कंपाऊंडिंगमुळे एक चांगला कॉर्पसही तयार होतो. भारत सरकारच्या PFRDA म्हणजेच पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी NPS ला रेग्युलेट आणि कंट्रोल करत असल्यामुळे सेफ्टी आणि सिक्युरिटी सुद्धा आहे. सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे NPS करताना जर तुम्ही रिटर्न ऑफ परचेस प्राइस हा ऑप्शन निवडला तर तुम्ही घेत असलेली पेन्शन तुमच्या पश्चात तुमच्या स्पाउसला मिळते आणि त्यानंतर उरलेली रक्कम तुमच्या नॉमिनीला मिळते. या सर्व कारणांमुळे NPS हे रिटायरमेंटसाठी सगळ्यात लुक्रेटिव्ह प्रोडक्ट आहे. चला तर मग मित्रांनो पाहूया NPS चे काही कॅल्क्युलेशन उदाहरणाच्या माध्यमातून. लमसम आणि SIP या दोन्ही स्वरूपात इन्व्हेस्टमेंट केली जाते. चला तर आता समजून घेऊया NPS मध्ये नियमित SIP करत गेलात तर काय होईल. 5,000 पर मंथ SIP 25 वर्षांकरिता. तुमची एकूण इन्व्हेस्टमेंट झाली 15 लाख. सरासरी रिटर्न 14% आपण इथे गृहीत धरूया. रिटायरमेंट पर्यंत एक्सपेक्टेड कॉर्पस 1 करोड पर्यंत जमा होऊ शकतो. आता पाहूया लमसमचे कॅल्क्युलेशन. वर्षाला 50,000 रुपये गुंतवले, तेही 25 वर्षाकरिता. सरासरी रिटर्न 14% गृहीत धरले. एक्सपेक्टेड मॅच्युरिटी व्हॅल्यू ही देखील 1 करोड पर्यंत होऊ शकते. हे कॅल्क्युलेशन एव्हरेज रिटर्नच्या अंदाजावर आधारित आहे. वास्तविक रिटर्न्स वेगळे असू शकतात. समजा रिटायरमेंटच्या वेळेस आपल्याकडे 1 करोडचं कॉर्पस जमा झालेलं असेल, त्यापैकी 60% रक्कम म्हणजे 60 लाख रुपये आपण टॅक्स फ्री विड्रॉ करू शकतो. उर्वरित 40% रक्कम म्हणजे 40 लाख रुपये तुमचे पेन्शन फंड मध्ये गुंतवले जातील. त्यातूनच दरमहा 22 ते 25,000 पर्यंतची रेग्युलर पेन्शन सुरू होईल. जर इन्व्हेस्टरचा मृत्यू झाला तर पेन्शन फंडात गुंतवलेली रक्कम ही नॉमिनीला दिली जाते. NPS हे रिटायरमेंटच्या दृष्टीने एक योग्य ऑप्शन आहे. SIP किंवा लमसमद्वारे शिस्तबद्ध गुंतवणूक करून तुमचा कॉर्पस मजबूत करा. तुमची रिटायरमेंट सुरक्षित करायची असेल तर आजच तुमचे NPS चे अकाउंट ओपन करून इन्व्हेस्टमेंट सुरू करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अर्थनीती डिजिटलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांशी शेअर करा. धन्यवाद.